ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञान लक्षणे भाग पहिला. गीतेचे श्लोक आहेत 7 ते 11. भगवंत आता ज्ञानाची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 7वा. अमानित्वमदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. अमानित्व दंभरहितता, अहिंसा, सर्व सहनशीलता, सरळपणा, सद्गुरु सेवा, आंतर व बाह्य शुद्धी, स्थैर्य, अंतःकरण निग्रह. श्लोक 8वा. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माच्या विषयी अहंकाराचा अभाव, जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या ठिकाणी दुःखाचे व दोषाचे अनिदर्शन. श्लोक 9वा. असक्तिरानभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वं निष्ठानिष्ठोपपत्तिषु. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री पुत्र गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे. श्लोक 10वा. मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम मरतिर्जन संसदी. माझ्या ठिकाणी अन्वयपूर्वक अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात राहणे व जनांच्या समुदायाची खंती. श्लोक 11वा. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असं म्हणतात. याखेरीज इतर जे सर्व ते अज्ञान होय. भगवंतांनी अध्याय 7 मध्ये सांगितलेला ज्ञान विज्ञान विभाग येथे भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वरूपात मांडलेला आहे. 7व्या अध्यायात विश्वातील ज्ञान विज्ञान सांगितलं होतं. येथे शरीरातील ज्ञान विज्ञान सांगितलेलं आहे. भगवंतांनी क्षेत्राची म्हणजे देहाची 36 तत्व कोणती ते सांगितलं. त्यातील प्रत्येक तत्वाचं ज्ञानदेवाने स्पष्टीकरण केलं. क्षेत्रानंतर क्षेत्रज्ञाचं स्पष्टीकरण करायचं आहे. क्षेत्रज्ञम च मां विद्धी असं भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं होतं. सर्व भूतमात्रांच्या शरीरात वास करणारा परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. देह व परमात्मा यांचा संबंध घडल्यावर ही सर्व सृष्टी दृष्टोत्पत्तीस येते. देह वेगळा व परमात्मा वेगळा. प्रत्येक देहात परमात्मा हा अंशरूपाने असतोच. शरीराशी संबंध आल्यावर त्याच परमात्म्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. जीवात्मा देह म्हणजेच मी असे मानू लागला की त्या अहंकारामुळे देहाच्या सुखाकरता कर्म करत राहतो. ती कर्म मी केली असं म्हणतो आणि अर्थातच त्या कर्मांचे सुखदुःखादी कर्मभोग भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा नाना योनींमध्ये जन्म घेतो. देहस्थ आत्मा आणि परमात्मा हे एकरूपच आहेत हे जाणणे म्हणजे ज्ञान. आता हे ज्ञान कसं होणार? त्याकरता भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं म्हणून 18 गुण सांगितलेले आहेत. हे अमानितवादी वगैरे जे गुण सांगितले आहेत ते ज्ञेय जो परमात्मा त्याचं ज्ञान करून घेण्यास साधनीभूत आहेत असं शंकराचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अमानित्वादी गणम ज्ञान साधनत्वात ज्ञान शब्द वाच्यम विदधाती भगवान. अमानित्वादी गुण हे ज्ञानाची साधने असल्यामुळं त्यांना ज्ञान असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं म्हणून सांगितलेल्या 18 गुणांकडे पाहिल्यास त्यातील काही गुण हे ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत व काही गुण हे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याचे निदर्शक आहेत. अहिंसा, आर्जवम, आत्मविनिग्रह, शौचम, आचार्योपासनम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, इंद्रियार्थेषु वैराग्यम, विविक्त देश सेवित्वम, पुत्रदार गृहादिषु अनभिष्वंग,
जनसंसदी अरतिही ही तर उघड ज्ञानप्राप्तीची साधने आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, क्षांतीही, स्थैर्य, अनहंकार, नित्यम समचित्तत्वम, अव्यभिचारिणी भक्तीही ही लक्षणं आत्मज्ञान झाल्यानंतर पूर्णत्वाने प्रकट होणारी आहेत. एकूण ज्ञानप्राप्तीचा अभ्यास चालू असताना या गुणांचंही संवर्धन चालू ठेवलं पाहिजे. त्याविरुद्ध जर वर्तन घडत असेल तर ज्ञान कसं होईल? क्षेत्रज्ञ क्षेत्र म्हणजे देह जाणणारा तो आत्मा. 2 श्लोकात क्षेत्राची 36 तत्व सांगितल्यावर भगवंतांनी नंतर 4.5 श्लोकांमध्ये एकदम ज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत आणि पुढील अर्ध्या चरणात अज्ञान कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. या 4.5 श्लोकांवर माऊलींच्या 468 ओव्या आहेत व पुढील अज्ञान सांगणाऱ्या अर्ध्या चरणावर त्यांनी 212 ओव्या लिहून अज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट केलेले आहे. या श्लोकांवरील टीका लिहिताना ज्ञानदेवांनी सर्वाधिक विस्तार केलेला आहे. वास्तविक येथे तत्वज्ञानात्मक असा कोणताही गहन प्रश्न नाही, पण तरीही ज्ञानदेवांना ही ज्ञानलक्षणं महत्वाची वाटलेली आहेत. कारण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते साधनीभूत आहेत. भगवद्गीतेत ज्ञानी मनुष्याची अनेक ठिकाणी लक्षणं सांगितलेली आहेत. 2 अध्यायात स्थितप्रज्ञ पुरुष, 5व्या अध्यायात प्राप्त पुरुष, 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं अशी वेगवेगळ्या नावांनी आलेली ही ज्ञानी मनुष्याचीच लक्षणं आहेत. अशा कृतार्थ पुरुषाची लक्षणे भगवद्गीतेत का आली आहेत ते स्पष्ट करताना शंकराचार्य म्हणतात की सर्वत्र एव हि अध्यात्मशास्त्रे कृतार्थे लक्षणानी यानी यानी एव साधनानी उपदिश्यन्ते यत्न साध्यत्वात. आचार्य म्हणतात की अध्यात्मशास्त्रात सर्व ठिकाणी जी कृतार्थ पुरुषाची लक्षणं सांगितलेली असतात ती प्रयत्नाने साध्य होणारी असतात आणि म्हणून साधकांसाठी त्यांचे साधन रूपात वर्णन केलं जातं. तसेच येथेही भगवंतांनी ज्ञानाची पर्यायाने ज्ञानी मनुष्याची जी लक्षणं सांगितली आहेत ती साधकांनी आपल्या अंगी बाणावीत म्हणून. ही सर्व लक्षणं आत्मज्ञान होण्यास साधनीभूत आहेत व आत्मज्ञान झाल्यानंतर देहात प्रकट होतात. ज्ञानी मनुष्याच्या बोलण्या चालण्यात ती गोचर होतात. ही लक्षणे जर प्रत्येकाने अंगी बांधली तर समाज सुद्धा एकाच सूत्रात गुंफला जाईल असे समाजहित लक्षात घेऊन ज्ञानदेवांनी या लक्षणांचे विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. आता माऊलींनी या लक्षणांचे केलेले स्पष्टीकरण आपण उद्यापासून क्रमशः पाहू.